आज आपण बनवत आहोत तीळ मखाणे स्पेशल संक्रांतीसाठी। जेव्हा आपण पूजेला जातो तेव्हा ताटात आपण प्रसाद घेऊन जातो। तर आज आपण मतलब ते ताटाला आणि त्या प्रसादाला लक्षात ठेवता आपण हे तीळ मखाणे पॉपकॉर्न बनवलेले आहेत। आता आपण काय केलं ना, मखाणे घेतलेत 1/2 किलो आणि त्याला मस्त खरपूस भाजून घ्यायचं आपल्याला मंद आचेवरती। या पद्धतीने गॅस बिलकुल मोठा करायचा नाही, जेणेकरून तुमचे जे मखाने आहे ना ते काय होऊ शकते, वातड होऊ शकते, मतलब ते व्यवस्थित तुटत नाही। आता त्याला मंद आचेवरच आपल्याला व्यवस्थित खरपूस असं भाजून घ्यायचं आहे। या पद्धतीने तुम्ही बघू शकता मी मंद मतलब गॅस कमीच ठेवलेला आहे आणि आपल्याला तोपर्यंत भाजायचे जोपर्यंत आपल्याला काय करायचं ना, हा जो मखाना आहे ना तो हातावर असा व्यवस्थित तुटला गेला पाहिजे, म्हणजे त्याचा चुरा झाला पाहिजे व्यवस्थित, म्हणजे आपल्याला समजून येतं की आपले मखाणे व्यवस्थित भाजलेले आहेत। बघू शकता तुम्ही। आता मी हे मखाणे जे आहे हे एका ताटात काढून घेतलेले आहे आणि आपल्याला काय करायचं, पुन्हा गॅसवर कढई ठेवायची, गॅस कमीच ठेवायचा आणि आपल्याला परत काय करायचं, अर्धी वाटी तीळ भाजून घ्यायचे। त्याच्यामध्ये तीळही आपल्याला काय करायचं ना, मंद आचेवरती भाजून घ्यायचं आहे। हे बघा, या पद्धतीने आपल्याला तीळ सेम प्रोसेस करायची आपल्याला इथे पण मंद आचेवर तीळ भाजून घ्यायची आणि एका प्लेटमध्ये बाजूला काढून घ्यायचे। ते आता असेच ठेवले ना कढाईमध्ये तर ते काय होतं ना, जळून बसतील, पण त्यामुळे आपल्याला दुसऱ्या प्लेटमध्ये त्याला काढून घ्यायचं। परत आपल्याला कढई गॅसवर ठेवून काय करायचं ना, की 2 टेबलस्पून आपल्याला घी मतलब की आपल्याला तूप टाकायचं त्याच्यामध्ये आणि 1 वाटी आपल्याला काय करायचं, किसलेला गूळ टाकायचा त्याच्यामध्ये आणि दोन्हीचा व्यवस्थित मिक्स करून त्याचा एक आपल्याला पाक करून घ्यायचा आहे। आणि आपल्याला पाक तोपर्यंत करायचा आहे जेणेकरून आपण त्याला थंड पाण्यामध्ये थेंब टाकल्यानंतर आपल्याला काय करायचं, तो गूळ आहे ना चिकटला नाही पाहिजे, आपल्याला त्याची जी पापडी आहे ना ती तुटली गेली पाहिजे व्यवस्थित, तोपर्यंत आपल्याला हा पाक बनवायचा आहे। हे बघा, या पद्धतीने आता इथपर्यंत आला ना ही प्रोसेस, की आपल्याला काय करायचं आहे ना, एक पाण्यामध्ये थेंब टाकून त्याला बघायचं चेक करून आपल्याला, तर व्यवस्थित माझं तुटलं गेलेला आहे। तर आता आपण काय करणार ना, गॅस बंद करून घेणार आहे। आपला आता पाक जो आहे 99% झालेला आहे। तोपर्यंत तुम्ही जर आपलं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा। हे बघा, या पद्धतीने आपण काय केलं, आता जे तीळ भाजून ठेवलेत ना आपण ते गुळामध्ये टाकलेले आहे। आपण गरम गरम नाही टाकायचे, थोडेसे थंड होऊन द्यायचे, नंतर टाकायचं। या पद्धतीने आपण दोन्ही त्याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत आणि त्याला काय करायचं, आपल्याला मखाण्याला व्यवस्थित तीळ आणि गुळाने कवर करून घ्यायचे, मतलब कोट करून घ्यायचे आपल्याला त्याला व्यवस्थितपणे या पद्धतीने। आणि आपले जे तीळ गुळ मखाणे आहे संक्रांती स्पेशल, हे सगळ्यांनाच आवडणार आहे। तुमच्याकडनं रेसिपी 100% तुमच्याकडनं रेसिपी मागितल्याशिवाय राहणार नाही तुमच्या मैत्रिणी, तर नक्की ट्राय करून बघा आणि मला नक्कीच कळवा की तुमचे तिळगुळ मखाणे पॉपकॉर्न कसे झालेले आहे। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन प्रेस करा। या पद्धतीने आपले जे मखाणे आहे ते तयार झालेले आहे आणि आपण काही करणार ना, एका प्लेटमध्ये त्याला व्यवस्थित काढून घ्यायचं। आपल्याला हे जे मखाणे हे असे झाल्यानंतर गरम गरम कढईमध्ये ठेवायचे नाही, ते एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे, थंड प्लेटमध्ये, आणि त्यालाही थंड करा। थोडेसे थंड झाले की आपल्याला त्याला काय करायचं, वेगळे वेगळे करून घ्यायचे, जेणेकरून आपला जो पीस आहे तो वेगळा झाला पाहिजे। हे बघा, या पद्धतीने मी याला थोडंसं थंड करायला ठेवलेलं आहे बाजूला आणि थोडंसं थंड झालं की आपल्याला त्याला वेगळे पॉपकॉर्न करून घ्यायचे। आणि या पद्धतीने आपले मखाणे तिळगुळ मखाणे पॉपकॉर्न रेडी आहे। तर कसे वाटले नक्की सांगा। बाय बाय, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तोपर्यंत स्वस्त खा, मस्त राहा आणि नेहमी हसत राहा। बाय बाय।